जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा आज गुरुवार आहे आणि गुरुवारच्या निमित्ताने आपण सर्वजण दत्त महाराजांच्या दरबारामध्ये जमलोय. विश्व चैतन्य सद्गुरू अण्णा महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने, दत्तगुरूंच्या कृपा आशीर्वादाने आपण प्रत्येक गुरुवारी आणि पौर्णिमेला या दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये एकत्रित जमत असतो. आणि जमल्यानंतर जे अण्णांनी प्रवचनाच्या माध्यमातून जे ज्ञान दिलेलं आहे ते ज्ञान आपण समजून घेत असतो आणि समजून आपण त्या आपल्या अंतःकरणामध्ये उतरत असतो. आणि उतरल्यानंतर हळूहळू आपण आपल्या जीवनाचा हेतू, आपल्या जीवनाचं ध्येय हे समजून घेण्याच्या दिशेने आपण पुढे सरकत असतो. सद्गुरूंनी आपल्या वाणीमधून दत्त महाराजांची भक्ती कशी करावी, तर दत्त महाराजांची भक्ती ही श्रद्धा विश्वासाने भाव अर्पण करून करावी. म्हणजे दत्त महाराजांनी सद्गुरूंना महाराज कल्याण केल्याशिवाय राहणार नाही असं ज्ञान आपल्याला अण्णांनी प्रवचनातून सांगितलं की तुम्ही नारायणपूरला येताय. नारायणपूरला आल्यानंतर दत्त महाराजांच्या समोर उभे राहताय.
उभे राहिल्यानंतर ज्या काही तुमच्या सांसारिक अडचणी असतील, बाकीच्या कुठल्या अडचणी असतील, ह्या त्यांच्यासमोर ठेवताय, त्यांच्यासमोर मांडताय. पण मांडायच्यात पण त्या आपण कितपत योग्य आहोत याचाही विचार करणं गरजेचं आहे. जसा माणूस एखादा किराणा मालाच्या दुकानामध्ये वस्तू आणायला जातो आणि वस्तू आणायला गेल्यानंतर यादी तो किराणा मालाच्या दुकानदाराला देतो आणि यादी देऊन सांगतो की बाबा मला एवढ्या वस्तू द्या. दुकानदार बिल बनवतो आणि पैसे मागतो. पैसे मागतो म्हटल्यानंतर हा म्हणतो की माझ्याकडे पैसे नाहीत, मला साहित्य द्या. असं बोलल्यावर दुकानदार काय सांगेल, ही यादी आणि तो इथून चालता हो, पैसे जर नसतील तर तुला साहित्य मिळलं जाणार नाही, पैसे आण आणि साहित्य घेऊन जा. तसंच त्या पद्धतीने आपण सुद्धा परमेश्वरासमोर जाताना यादीच्या यादी घेऊन येतोय. यादीच्या यादी घेऊन येतोय की परमेश्वराला समोर मांडतोय आणि अपेक्षा ठेवतोय की मला हे सर्व पाहिजे. मग दत्त महाराज म्हणतील की पैसे टाक आणि सगळं घेऊन जा. मग आपण काय करतो, 1 रुपया टाकतो, 10 रुपये टाकतो आणि त्याला मागणी मागतो. कोण नारळ आणतोय, कोण हार आणतोय, कोण फुलं आणतोय. ह्या चीज वस्तू देऊन परमेश्वराला आपण फसवायला बघतोय. पण परमेश्वर तसा फसणार नाही. परमेश्वर तसा फसणार नाही. परमेश्वर म्हणतोय तू 1 रुपया देतो माझ्याकडून लाखाची वस्तू मागतो, हा व्यवहार होईल का? हा व्यवहार होईल का? तर व्यवहार तो होणार नाही. मग परमेश्वराला काय पाहिजे, तर परमेश्वराला पाहिजे तुझा भाव पाहिजे, तुझा विश्वास पाहिजे आणि तुझी श्रद्धा पाहिजे. त्यावेळेस तुला तो पाहिजे ते दिल्याशिवाय राहणार नाही. त्याला पैशाची अपेक्षा नाही, त्याला फुलाची अपेक्षा नाही, नारळाची अपेक्षा नाही, त्याला काही सुद्धा तुझ्याकडून नको. तू फक्त परमेश्वराची भक्ती मनापासून कर, श्रद्धा ठेवून भक्ती कर, मनापासून भक्ती कर, म्हणजे तुला त्यांनी पाहिजे ते दिल्याशिवाय राहणार नाही. असा यातला महत्वाचा भाग आहे. म्हणून हे मर्म हे अण्णांनी आपल्याला वारंवार सांगितलेलं आहे की परमेश्वराजवळ जात असताना आपण यादीच्या याद्या येतो, सगळं मांडतो, परंतु आपल्याकडे पुण्याचा साठा तेवढा आहे का? पुण्याचा साठा तेवढा आहे का जेणेकरून आपल्याला ते साहित्य मिळेल, आपल्याला सुख मिळेल, आपल्याला समाधान मिळेल. सुख समाधान आपण त्याच्याकडे मागतोय, परंतु तो सुख समाधान आपल्याला घेण्यासाठी आपल्याकडे तेवढं योग्यता आहे का, एवढी आपली क्षमता आहे का की सुख समाधान त्याला मागायचंय. पण हे सुख समाधान आपल्याला जर पाहिजे असेल तर आपण आपलं कर्म पहिल्यांदा व्यवस्थित करणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपण आपलं कर्म व्यवस्थित करत नाही, जोपर्यंत आपल्याकडून चांगल्या गोष्टी घडणार नाहीत, परमेश्वराचं नामस्मरण होणार नाही, परमेश्वराची भक्ती होणार नाही, तोपर्यंत आपल्याला पुण्याचा साठा प्राप्त होणार नाही. आणि पुण्याचा साठा जोपर्यंत आपल्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत आपल्याला सुख समाधान आनंद मिळणार नाही. मग सुख समाधान आणि आनंद आपल्याला पैशाने मिळतो का? तर नाही. भरपूर पैसेवाले आहेत, सर्वांच्याकडे पैसा आहे, परंतु त्याला रात्रीची झोप लागत नाही. रात्रीची झोप लागत नाही, झोपेची त्याला गोळी घ्यावी लागते, त्यावेळेस त्याला झोप लागते. अशा पद्धतीने झोप सुद्धा समाधान आहे, पण ते समाधान मिळवण्यासाठी भरपूर पैसा आहे, परंतु भरपूर पैसा काही कामाचा नाही. त्याला आत्मिक समाधान पाहिजे की कष्ट करणारा माणूस दिवसभर राबतो आणि संध्याकाळी आल्यानंतर तो गाढ झोपून जातो, कारण की तो दिवसभर कष्ट केलेले आहे, कर्म केलेलं आहे. म्हणून त्या पद्धतीने सांगायचे की आपलं कर्म व्यवस्थित असावं, कर्म चांगलं असावं. आपलं कर्म जर व्यवस्थित असेल, चांगलं असेल, तर आपण दुसऱ्याला दुखावू नाही, आपल्याकडून दुसऱ्याला त्रास होणार नाही, दुसऱ्याला इजा होणार नाही. या जर गोष्टीचं कर्म आपलं व्यवस्थित असेल तर आपल्याला व्यवस्थित झोप लागेल. म्हणून आपण दिवसभर
ज्या ज्या गोष्टी करत असतो, ज्या ज्या कर्म करत असतो, ते कर्म झोपण्यापूर्वी आपण आठवावं की आपण दिवसभर काय केलंय. आपण दिवसभर कुणाला त्रास दिलाय, कुणाला टोपी घातली, कुणाची टोपी काढली, या सगळ्या गोष्टीचा आपण दिवसभर जे केलेलं कर्म आहे ते रात्री मात्र झोपण्याच्या आधी आठवावं. झोपण्याच्या आधी आठवावं आणि परमेश्वराची क्षमा मागावी. की जर एखाद्या व्यक्तीला जर आपल्याकडून चुकून एखाद्याला जर त्रास झाला असेल तर ती क्षमा मागावी. आणि दिवसभर एखादं चांगलं कर्म केलं, तसं चांगलं कर्म केलं असेल तर परमेश्वराचे आभार मानावे. कारण की आभार मानलं तर चांगलं कर्म त्याच्याकडून घडलं, त्यांच्याकडून घडलं. हे जर आपण दिवसभराचा जर झोपण्यापूर्वी जर आपण विचार केला आणि जर त्याचा लेखाजोखा जर आपण ठेवला तर आपल्याला समजून येईल की आपण दिवसभरामध्ये किती चांगलं कर्म करतोय आणि किती वाईट कर्म करतोय. जर वाईट कर्म केलं असेल तर ते आपण बदल करावा. वाईट कर्म जर केला असेल तर त्याचा आपल्याला पश्चाताप असावा. पश्चातापातून आपण परमेश्वराची माफी मागावी आणि परमेश्वराला हेच मागायचं की परमेश्वरा, माझ्याकडून जी काल झालेली चूक आहे ती उद्या होऊन देऊ नको. हेच परमेश्वराला प्रार्थना करून जर आपण ह्या चुका हळूहळू आपण दुरुस्त केल्या तर एक दिवस चांगला दिवस येऊन आपल्याकडून चांगलंच कर्म झाल्याशिवाय कदापि राहणार नाही. असा यातला महत्वाचा भाग आहे. म्हणून हे सगळ्या गोष्टी आपण समजून घेणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपल्याला या सगळ्या गोष्टी समजणार नाहीत, जाणून येणार नाहीत, तोपर्यंत आपल्याला या सगळ्या गोष्टी समजणार नाहीत. म्हणून परमेश्वराला जो पाहिजे तो तुझा शुद्ध भाव पाहिजे. तो परमेश्वर आपल्या अंतरंगामध्येच बसलेला आहे. परमेश्वर हा आपल्या अंतरंगामध्येच बसलेला आहे. त्याला फक्त शोधण्याची नजर आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. त्याला शोधण्याची नजर आपल्याला या भक्तीच्या माध्यमातून मिळणार आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणं गरजेचं आहे. ज्याला समजल्या त्यालाच समजल्या, ज्याला समजल्या त्यालाच समजल्या. जो ऐकून घेतो आणि तेवढ्यापुरतं ऐकून जर कानामागून सोडून देत असेल तर त्याच्या जीवनामध्ये कधीही बदल होणार नाही. तो आला तसा जन्माला वायाला गेला. तो आला तसा जन्माला वायाला गेला, प्रपंच करत राहिला. मागच्याने जे केले तो करतोय, पुढचाही तोच करतोय. अरे पण त्यातून घ्यायचंय काय? हे ज्ञान आपल्याला समजून घ्यायचं की या माणसाच्या जन्मामध्येच आपल्याला आपल्या जीवनाचा उद्धार करून घेण्याची क्षमता परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे. याचं ज्ञान, याचं जाण आणि याचं भान आपल्याला या ठिकाणी समजत असतं. म्हणून याचे जाण आणि भान आपल्याला जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आपल्याला सगळ्या गोष्टी समजणार नाहीत. पण आपण जातो अहंकारामध्ये, आपण जातो मीपणामध्ये जातो. मीपणामुळे आपल्याला सगळ्या गोष्टीचा त्रास होत असतो. म्हणून हा मीपणा आपल्याला पहिल्यांदा बाजूला सारला पाहिजे. जोपर्यंत आपला मीपणा बाजूला जाणार नाही तोपर्यंत आपल्याला सगळ्या गोष्टी मिळणार नाहीत. प्रत्येक जणाला वाटतं की या सगळ्या गोष्टी मी केल्या, प्रत्येकाला वाटतं गाडी मी घेतली, बंगला मी बांधला, सगळ्या गोष्टी मी केल्या. अरे मी केल्या बरोबर आहे, पण तुला जे ज्ञान दिलेलं आहे तो परमेश्वर आहे. त्याची आठवण मात्र आपण विसरून जातो. आणि आठवण विसरल्या, राहू दे हो, जाऊ दे त्यांना. आठवण विसरल्यामुळे आपण या सगळ्या गोष्टींमध्ये आपण आपल्या अहंकाराला जागो करतो. आणि अहंकाराला ज्यामुळे जागा होतो त्यामुळे आपल्याकडून नको त्या गोष्टी घडत असतात. म्हणून या मीपणावर आपण एक उदाहरण समजून घ्यायचं की पूर्वीच्या काळी एक राजा होता आणि तो राजा राज्य करत असताना सर्व व्यवस्थित चालत असताना त्याला आत्मसाक्षात्काराची लहर आली की बाबा मला आत्मसाक्षात्कार पाहिजे, मला परमेश्वराचं दर्शन पाहिजे. म्हणून तो सगळ्याचा त्याग करून जंगलामध्ये गेल्याने झोपडीमध्ये राहिला. झोपडीमध्ये राहिला आणि एकटा झाला. त्याच्या पत्नीला तो राज्यामध्ये ठेवून हा एकटाच जंगलामध्ये निघून आला. जंगलामध्ये निघून आल्या म्हणतो तो राहू लागला, परमेश्वराची तपश्चर्या करू लागला, परमेश्वराची साधना करू लागला. परंतु त्याला परमेश्वर काय प्राप्त होत नव्हता. म्हणून त्याची पत्नी त्याला भेटण्यासाठी त्या ठिकाणी आली आणि सांगितलं की तिच्या नवऱ्याने, त्या राजाने त्याला सांगितलं की बाबा मी सगळ्या गोष्टी या ठिकाणी सगळ्याचा त्याग करून आलोय, परंतु मला काय परमेश्वर भेटत नाही. त्यावर ती पत्नी म्हणते की मी राज्य सोडून आलोय, हा जो मीपणाचा अहंकार आहे त्यामुळे तुम्हाला परमेश्वर भेटणार नाही. म्हणून
परमेश्वर जर भेटायचा असेल तर तुम्हाला मी सोडावं लागेल, मी हे केलं, हे तुला त्याग करावं लागला. त्यानंतर तो म्हणाला की ठीक आहे, काय हरकत नाही, म्हणून तो मग काय करावं लागेल, मी पणा सोडावं लागेल म्हटल्यानंतर सगळ्या गोष्टी त्याच्या लक्षात आल्या आणि त्याने समजून घेतलं आणि भगवी वस्त्र धारण केली की बाबा भगवी वस्त्र धारण केलं की सर्वस्वाचा त्याग होईल आणि त्यागाच्या माध्यमातून मला परमेश्वर भेटेल. म्हणून भगवी कपडे धारण केले आणि तो साधनेसाठी निघून गेले आणि पुन्हा त्या पत्नीला तो सांगू लागला की मी भगवे कपडे धारण केलेत. बरोबर आहे, परंतु मी भगवे कपडे धारण केले हे शब्द सुद्धा अहंकाराचे आहेत. ते शब्द जोपर्यंत तो नाहीसे करत नाही तोपर्यंत तुला या सगळ्या गोष्टी प्राप्त होणार नाही. म्हणून या सगळ्या अनेक 2-3 प्रकारचे त्यांनी गोष्टी सांगितल्यानंतर तो वैतागला आणि राणीला म्हणू लागला की त्या पत्नीला म्हणू लागला की मी नेमकं करू काय. तर त्यावेळेस ती सांगितलं तुम्ही मीपणा जोपर्यंत सोडणार नाही तोपर्यंत तुम्हाला आत्मसाक्षात करणार नाही. म्हणून त्या पत्नीने त्यांना सांगितलं की आता तुम्ही एक काम करा, हे सगळं सोडा आणि तुम्ही तुमच्या राज्यामध्ये या. राज्यामध्ये येऊन तुमच्या प्रजेचं योग्य ते संगोपन करा, प्रजेला समाधानी करा, प्रजेला आनंदात ठेवा, प्रजेला समाधानी ठेवा, प्रपंच व्यवस्थित करा. जोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू तुमच्यामधून कमी होणार नाही तोपर्यंत हा मीपणा तुमच्यातून कमी होणार नाही. म्हणून त्या सगळ्या गोष्टी त्या पत्नीचं त्याने ऐकला आणि तो त्याच्या राज्यामध्ये गेला आणि या सगळ्या गोष्टी त्याने व्यवस्थितपणाने मनापासून केल्या आणि एक दिवस हा त्याचा मीपणा हा कमी झाला आणि मीपणा कमी झाल्यानंतर त्याला लगेच आनंदाचा आनंदमय साक्षात्कार आनंद समाधान झालं की हे जे काही चाललेलं आहे त्या परमेश्वराच्या कृपेने चाललेलं आहे. मी फक्त निमित्त आहे, मी देह फक्त निमित्त आहे, जे काही चाललेलं आहे तो परमेश्वर करत आहे. हा मीपणाचा अहंकार त्याचा गळून पडला आणि ज्या वेळेस मीपणाचा अहंकार गळून पडला त्यावेळेस त्याला साक्षात्काराने आत्मा आनंद झाला. आत्मिक आनंदातून त्याला या सगळ्या गोष्टीचं सुख समाधान मिळालं. म्हणून आपण सुद्धा समजून घेतलं पाहिजे की ह्या ज्या काही गोष्टी होत असतात, ह्या काही ज्या गोष्टी होत असतात तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या प्रपंचामध्ये ज्या काही गोष्टी होत असतात त्या परमेश्वर करत असतो. आपण फक्त निमित्त मात्र असतो. ह्या निमित्त मात्राला आपण ओळखणं गरजेचं आहे. ह्या ज्या काही गोष्टी घडत असतात, ज्या काही गोष्टी घडत असतात त्या विधिलिखित असतात, त्या परमेश्वर घडवून घेत असतो. जसं आपलं कर्म असतं तसं त्या गोष्टी आपल्याकडून घडवून घेत असतो. म्हणून आपल्याला जर आत्मिक आनंद आणि सुख समाधान प्राप्त करायचं असेल तर मीपणाला पहिल्यांदा बाजूला सारलं पाहिजे. मीपणाला जोपर्यंत आपण बाजूला सारणार नाही तोपर्यंत आपल्याला सगळ्या गोष्टी मिळणार नाहीत. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणं गरजेचं आहे की आपण परमेश्वराच्या दारामध्ये जातोय तर परमेश्वराच्या दारामध्ये जायचं असेल तर मीपणाची आपल्याला बोळवण करायचंय. म्हणून दत्त महाराजांच्या आरतीमध्येच आहे मितूपणाची झाली बोळवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. मग हे जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर अहंकार हा मीपणा बाजूला सारून आपण नम्रतेने त्यांच्या दारामध्ये यायचंय आणि आपल्याला आनंदाचा आनंद प्राप्त करून घ्यायचा आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण समजून घ्यायच्यात, जाणून घ्यायच्यात आणि त्या पद्धतीने आपण परमेश्वराची भक्ती मनोभावे करायची. परमेश्वराची श्रद्धा विश्वासाने भाव ठेवून भक्ती करा, त्याला नामस्मरण करा, त्याचं भजन करा, त्याची आरती करा, या माध्यमातून त्यांचं गुणगान गा. जोपर्यंत आपण त्याचं गुणगान गाणार नाही तोपर्यंत आपल्याला या सगळ्या गोष्टीचा आनंद मिळणार नाही. म्हणून आपण त्यांचं भजन, त्यांचा आनंद, त्यांचा गुणगान हे मनापासून करायचंय. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण समजून घ्यायचंय. नामाशिवाय आपल्याला आनंद मिळणार नाही. म्हणून या भजनाच्या माध्यमातून आपण या सगळा आनंदाचा आनंद केला पाहिजे. म्हणून दर गुरुवारी आपण भजन करतोय. आज आपल्याकडं बघा बाहेरून भजन आलेलं आहे. ते भजन बघा स्वरतापवाडीचं भजन आहे. त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजून स्वागत करायचंय. त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने नामाचं नामस्मरण केलेलं आहे. म्हणून परमेश्वराला नामस्मरण हे आवडतं आहे. म्हणून परमेश्वराला जे आवडते ते द्यावं, परमेश्वराला जे आवडते ते द्यावं, म्हणजे परमेश्वर आपल्यावर कृपा केल्याशिवाय कदापि राहणार नाही. मग परमेश्वराला
नामस्मरण त्यांचं गुणगान हे अतिशय प्रिय आहे. म्हणून दत्त महाराजांचं नामस्मरण, अण्णांचं नामस्मरण मनोभावे करा. नामस्मरण करता करता परमार्थ करा आणि परमार्थ करता करता प्रपंच करा. म्हणजे प्रपंच आणि परमार्थ करता करता या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्यावेळेस साध्य होतील त्यावेळेस आपल्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय कदापि राहणार नाही. असा यातला महत्त्वाचा भाग समजून घ्या आणि या पद्धतीने आपल्या जीवनाची वाटचाल करा. अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि भजनासाठी सर्वांनी सज्ज राहा. द्या अन्नदानाचं द्या. त्याआधी आपण अन्नदानाचं समजून घेऊ. आजच्या या गुरुवारचं अन्नदान जे आहे ते कैलासवासी हस्तिमलजी साकला व कैलासवासी शांताबाई साकला यांच्या स्मरणार्थ सर्व साकला परिवार राहणार पुणे यांनी आजच्या गुरुवारचं अन्नदान केलेलं आहे. आणि दुसरं अन्नदान जे केलेलं आहे ते राजवीर गणेश खरपुडे राहणार शिक्रापूर तालुका शिरूर जिल्हा पुणे यांनी गुरुवारचं अन्नदान केलेलं आहे. तरी यांना आणि यांच्या कुटुंबियांना दत्त महाराज सुखाने समृद्धी असं टाळ्या वाजवून सर्वांनी आशीर्वाद द्यायचा आहे. इकडं श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. पाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. हो आशीर्वाद. हो ना, छान छान. बस. हो हो नमस्कार. छान छान. बस बस. तरी आजच्या अन्नदात्यांना पुन्हा एकदा टाळ्या वाजवून सर्वांनी स्वागत करायचंय. तर या भजन मंडळीने एक जण प्रमुखांनी यायचे समोर. सोरतापवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे. कोण येत आहे का? या इकडे या. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. तरी आपली पुढची जी पौर्णिमा आहे ती वैशाख पौर्णिमा आहे. वार आहे शुक्रवार दिनांक 1/5/2026. वार आहे शुक्रवार. या दिवशी आपली येणारी पौर्णिमा याची सर्वांनी सूचना घ्या आणि त्या पद्धतीने सर्वांना सांगा. जे पौर्णिमेला येतात त्यांनी सांगायचे की आपली पौर्णिमा जी आहे ती शुक्रवारी आहे. गुरुवारी गुरुवार आणि शुक्रवारी पौर्णिमा याची सर्वांनी नोंद घ्या. आणि आता भजनासाठी सर्वांनी सज्ज राहा. जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसय सुता. 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 आत्रेय अनुसय सुता. आत्रेय अनुसय सुता. आत्रेय अनुसय सुता. आत्रेय अनुसय सुता. जय जय गुरुदेव दत्तात्रेय 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 अनुसय सुता. आत्रेय अनुसय सुता. आत्रेय अनुसय सुता. आत्रेय अनुसय सुता. आत्रेय अनुसय सुता. जय जय गुरुदेव दत्तात्रेय 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 अनुसय सुता. आत्रेय अनुसय सुता. आत्रेय अनुसय सुता. आत्रेय अनुसय सुता. आत्रेय अनुसय सुता. जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसय सुता. जय जय गुरुदेव दत्तात्रेय
श्री अनुदय तुता जय जय गुरुदेव दत्तात्री अनुसे सुता जय जय गुरुदेव दत्ता श्री अनुदय तुता आत्री अनुसे सुता श्री अनुदय तुता आत्री अनुसे सुता श्री अनुदय तुता जय जय गुरुदेव दत्तात्री अनुसे सुता जय जय गुरुदेव दत्ता श्री अनुदय तुता जय जय गुरुदेव दत्तात्री अनुसे सुता जय जय गुरुदेव दत्ता श्री अनुदय तुता गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 गोपाला 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 देवकी नंदन 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 गोपाला 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 देवकी नंदन 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 गोपाला 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 देवकी नंदन 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 गोपाला 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 देवकी नंदन गोपाला आता अण्णांचं भजन घेऊ नारायण नारायण श्री गुरु नारायण 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 हे गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 अण्णा नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण
नारायण नारायण नारायण श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 स्वामी नारायण 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 हे गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 अण्णा नारायण 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 हे गुरु नारायण 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 हे गुरु 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 नारायण 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 अरे वा छान ते पक्वाच घे इकडे त्याला कनेक बेनेक लाव की नसतंच मोकळं वाजवत आहे दोनच घ्या कणिक लाव त्याला इकडे बस हे दोन ठेवून दे पकवास बाजूला आता आरती होईल आरतीनंतर सर्वांनी माधुगिरी महाप्रसाद घ्यायचा आहे उन्हाचे दिवस आहेत वातावरणामध्ये उष्णता जास्त आहे त्यामुळे बाहेर पडताना आपण आपली काळजी घ्यावी पाणी शक्यतो जास्त थंड पिऊ नये फ्रीजमधलं उन्हातून बाहेर आल्यानंतर सगळ्या गोष्टीची काळजी घ्या तब्येतीची काळजी घ्या आणि घरात बसून नामस्मरण करा कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये नको त्या विचारांमुळे आपल्या विचारांमध्ये बदल करू नये म्हणून जेवढा वेळ मिळेल तेवढा नामस्मरणामध्ये घालवा नको त्याच्या नादी लागून नको त्या गोष्टी करण्यापेक्षा परमेश्वराच्या नादी लागलं तर तो तुम्हाला आनंदात ठेवल्याशिवाय कदापि राहणार नाही म्हणून नको त्याच्या विचाराच्या नादी लागू नका नको त्या गोष्टी करू नका आनंदात राहा समाधानाने राहा उन्हात जास्त फिरू नका जास्त थंड काही खाऊ नका चुकीच्या गोष्टी काही करू नका एवढे सगळं केलं तर दत्त महाराज अण्णा महाराज तुमचं कल्याण केल्याशिवाय कदापि राहणार नाही आता आरती होईल आरतीनंतर सर्वांनी काय प्रसाद अच्छा दिलंच पाहिजे हात वर घ्या गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त विश्व चैतन्य सद्गुरु नारायण महाराज की सद्गुरु श्री टेंबे स्वामी महाराज की
सर्वांना आशीर्वाद आहे दत्त महाराजांचा, अण्णा महाराजांचा सर्वांना आशीर्वाद आहे. सर्वांनी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा. आता आरती होईल. आरतीनंतर माधवगिरी आणि महाप्रसाद